तांदळाची भाकरी असा, चिकन असा, लिंबू कांदो, थोड्या वेळान भात पण येतलो. तर आता मी जेवूक आता सुरुवात करतो. तर माळपनिका सगळ्यांका चिकन असा आहे. तर चिकनच्यो 4-4 फोडी खाच्यात तेवढो भात रसो भाकरी. नमस्कार मंडळी. तर मंडळी, गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वरूप प्रेणकर आपला सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, मी आता इलय शेतात आणि गावाकडे सध्या शेतीची कामं जोरात चालू असत. भात शेती पण चालू असा आहे. पाऊस तर खूप असा, पावसाक तर जोर खूपच लागलेलो असा. तर मंडळी, माझी काय भात शेती नाही, तुमका सगळ्यांका माहिती असा मी ऊसाची शेती केलंय, फणसाची झाडा लावलंय. पण आज मी आमच्या शेजाऱ्यांका जरा मदत करूसाठी मी इलय. घरात बसून करतलंय काय, आज तर काय काम पण नव्हतं आणि शेजाऱ्यांची माळपणी पण होती. तर माळपणीच्या आज कामासाठी, म्हणजे माळपणी म्हणजे काय तुमका मी शेवटी दाखवतोय. म्हणजे भात शेती झाल्यावर एक माळपणी म्हणून असता. तर तो माळपणीचो विषय आज असा आणि माळपणी नेमक्या काय असता ह्या पण तुमका मी शेवटी दाखवतले. तर ह्यो आजचो लॉग शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, आता शेतात मी इलय आणि हय तुम्ही बघू शकतास. तर तरो काढूक चालू असा. हय बघा, हय आता तरो काढतात. आज होईत ना हो काढून. तर मंडळी, आता हय तरो काढूक चालू असा. तुम्ही बघू शकतास तर किती फास्ट काम चालू असा बघा. सवय असो नेहमीची तरो काढूची. तर हे आता तरो काढतात आणि तरो काढून झाल्याच्या नंतर त्याची पेंडी बांधली जाता. तर हय बघा, हय खूप अशो पेंड्यो आता काढून टाकलेलो असत तरव्याच्यो. तिकडे पॉवर टेलर पण असा. आज 2 पॉवर टेलर असत. एक छोटो पॉवर विडर एक असा आणि मोठो पॉवर टेलर एक असा. शेतीचे मालक काय अजून येऊक नाही सत, खाई गेलेत. आज काय प्रोग्राम असा ना. हा, तर अजून भरपूर तरव असा काढूचो. तर माका वाटता आज जरा तरव काढूचाच काम होतला. किंवा आता दुपारपर्यंत तरव काढून होईत आणि दुपारनंतर आता लावूक घेतलेत. तर तुमका सगळा ह्या चॅनलमध्ये बघूक मिळतला. हा इरला पण असा जुन्या पद्धतीतला. आता कोण जास्त वापरत नाही, याचो वापर जास्त कोण करत नाही. तर पाऊस पडल्यावर याचो जरा उपयोग चांगला होता. तर इरला आता डोक्यावर घेतलंय बघा मी. पाऊस पडल्यावर असा या डोक्यावर घेऊन आपण तरव काढायचो किंवा भात लावणी करायची. आणि या इरल्याचा उपयोग खूप चांगला होता. आतमध्ये पाणी येणार नाही आणि असली इरली आता बघूक मिळत नाही, कारण कोण तयारच करत नाही असली. जुन्या पद्धतीतले जे लोक होते ना, तेच तयार करायचे. तर मंडळी, आज ह्या ठिकाणी पाऊस नाहीसा आणि ऊन पण खूप पडलेला असा. तर कालपर्यंत पाऊस भरपूर होतो आणि आज जरासा ऊन पडलेला असा. तर इकडे ऊसाची शेती असा. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ऊसाची शेती असा आणि इकडे पाठीमागे खूप मोठा जंगल असा. तर ह्या जंगलात ना संध्याकाळचे गौरेडे बाहेर पडतात आणि ते शेतकऱ्याचं नुकसान तर तुमका मी प्रत्येक व्हिडिओत सांगितले शेतातल्या. तर गौरेड्यांचं तर इकडे खूपच ताप असा. शेतकऱ्याचा नुकसान या भरपूरच करतात. तर मंडळी, हे आता पेंडी आधी धुतली जाता बघा काढल्यावर, कारण खाली मुळाग ना सगळं चिखल असता. त्यामुळे पेंडी सगळी आधी पाण्यात धुतली जाता. त्यानंतर ती पेंडी बांधली जाता. आता पेंडी कशी बांधतात ती तुमका दाखवतोय. जरा दाखव, पेंडी बांधताना दाखवा, बघू देत सगळ्यांका. तर त्याच्यातलो थोडंसं तरव घ्यायचो आणि हय अशी गाठ मारायची बघा. हे कशी गाठ मारतात बघा. तर आता पेंडी बांधून तयार झालेली असा आणि हय अशो खूप अशो पेंड्यो टाकलेलो असत. तरव काढून झालेलो असा. तरव आता नेऊक पण चालू असा आणि पॉवर टेलर पण चालू केलेलो असा. तर खोऱ्यान असे बांध काढूचे लागतात. हे शेतीचे मालक असत. चिखल करूक चालू असा आता. मंडळींनो, तरव लावूक चालू झालेलो असा. हय बघा, अशा पद्धतीने तरव लावलेलो असा. एक काडीचो तरव असा. तर अशा पद्धतीने तरव लावलो जाता. तर हय पण भाताची शेती लावलेली असा बघा. असे वापे तयार केलेले असत आणि ही भाताची शेती तयार झालेली असा. ही आज दुसरी भात शेती लावूक चालू असा. आमच्या शेजाऱ्यांची भात शेती असा. ही काम चालू ठेवा. तर असे बांध काढले जातात. भात शेतीची एक मजाच वेगळी असता. ती वर्षातून एकदाच गावता मजा.
टेलर चालून आता शेतीचे मालक दमलेले असत आणि आता हय दुसरा काम बघूसाठी इलेले असत. आता काय करतला तू? आता चिखल करतलात करा मग. तर आता पावसान पण थोडीशी सुरुवात केल्यान मगाचपासून ऊन होता आणि आता पाऊस जरा जरा पडूक चालू झालेलो असा. तर मंडळी पाडगावात आता सगळीकडेच भाताची शेती चालू असल्यामुळे हय माणसा पण खूप कमी असत. तर जेवढी माणसं असत ना तेवढ्या माणसांकडसून आता करून घेऊचा चालला असा काम. होईत होईत तसा करूक चालू असा. अजून 6 कोपरे लावचे असत. 1 कोपरो लावूक घेतलेलो असा. तर आज होईत असा काय वाटत नाही. तर उद्याचो दिवस लागतलो. उद्या काम पूर्ण होईत. तर शेताच्या बांधावरच्यो गजाली चाललेलो असत हय. तर आता परत एकदा पॉवर टेलर चालू केलेलो असा. आता सुरुवात करतात चालू करूक. तर मी पण जरा पॉवर टेलर चालवलंय. तर मंडळी आता 1 कोपरो लावून होत इलेलो असा. ह्यो कोपरो आता पूर्ण झाल्यावर मग हे खाली आता लावूक घेतलेत. करूक मजा तेवढीच असा म्हणजे शेतात ऊन पण तेवढाच असा आणि पाऊस पण तेवढाच असा. एक सरवाट लागून गेला काय लगेच ऊन पडता. आता ऊन पडला मगाशी पाऊस होतो. आता परत थोड्या वेळानं पावसाचा वातावरण होईत पाऊस पडात. तर आता खत काढूक चालू असा. या कृषी उद्योग खत असा. ह्या आता तरव्यांवर मारूचा असा. तर खत कशा पद्धतीने मारतात बघा. चिखल पण करूक चालू असा आणि हे खत पण मारतात. आता खत मारला की लगेच लावूक चालू करूच असा तरवो. तर वरच्या वाप्यातलो तरवो लावून झालेलो असा आणि आता सगळे लेडीज लोक खाली इलेले असत. आता ह्या वाप्यात आता तरवो लावचो असा. तर त्यासाठी सगळ्यात पहिले हे खत मारून घेतात बघा. तर मंडळी हे खत कसा मारतात बघा. तर चिखल झाल्यावर खत मारूचो असता. आता खत मारून झाल्यावर लगेच तरवो लावूक घेतलेत. तर एका वाप्याचो चिखल करून आता परत दुसऱ्या वाप्यात दिलेले असत. आता ह्याचो चिखल करतात. तर आताच बावडीचा इंजन चालू करून हे आता पाईपिन पाणी आणलेलं असा आणि ता पाणी आता वाप्यात घेऊन आता पॉवर टेलर परत एकदा चालू करू घेतलो. शेतीची मालकीन आता हय जेवण पण घेऊन इलेली असा. हेकाच माळपणी म्हणतात. आज काहीतरी विशेष असा आणि माळपणीक विशेषच असता. तर काय असा तुमका आता दाखवतंय. हे बघा काय काय आणल्यान बघा. ते वाटे नको दाखवू घे. काय आणलं ता दाखव आधी. तर हय बघा ही नाचण्याची भाकरी आणल्यान. तांदळाची पण असत भाकऱ्यो. शेताच्या बांधावर बसून जेवूक वेगळीच मजा येता. तर मंडळी आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आता जेवणाची सुट्टी केलो. आता जेवू गेलो आम्ही हय. तर शेताच्या बांधावरच जेवूक बसूचा असा. ती एक वेगळीच मजा असता. तर माळपणीक आज सगळ्यांका चिकन असा हय. तर चिकनच्यो 4-4 फोडी खाच्यात तेवढो भात रसो भाकरी कांदो लिंबू तर सगळं आणलेलं असा.
तर मंडळी जेवणाची सुट्टी करून जेवूक बसलो आम्ही सगळे आणि काय काय आज विशेष असा दाखवतोय माळपणीसाठी. तांदळाची भाकरी असा, चिकन असा, लिंबू कांदो, थोड्या वेळान भात पण येतलो. तर आता मी जेवूक आता सुरुवात करतो. तर बाकीच्यांनी पण आता सुरुवात केलेली असा आणि आता लेडीज लोक पण येतात हातपाय धुवून. आता ती पण सगळी जेवू घेतली. जेवून झाल्यावर परत एकदा भात लावणीक सुरुवात करूची असा. तर चिकन भाकरी आणि चिकनचो रसो. तर चिकन भाकरी आणि चिकनचो रसो. तर शेतात ह्या जेवण जेवण्याची मजाच वेगळी असा. तर रसो पण सांगते तुमका कसो झालो. वा खूपच मस्त. आज लाईट नसल्यामुळे फातरीवर वाटप वाटून ह्या सगळा जेवण बनवलेलं असा. तर मंडळी खरोखरच शेताच्या बांधावर बसून जेवणाचा आनंद माका वर्षातून एकदा मिळताच आणि मी घेतयच. वा जेवण तर अप्रतिम झालेलं असा. तर मंडळी मी पण जेवून घेतोय, तुम्ही पण जेवून घेवा. तर मंडळी आता जेवून सगळ्यांचा झालेला असा आणि बांधावर गजाली करूक बसलेले असत सगळे. हे चला आवरा लवकर, पुरा गरव्या लावून. आता गजाली बास करा तुमचे. चला एका बाजूक जरा जमीन खूप मऊ असल्यामुळे ना आता मोठो ट्रॅक्टर ते फिरूचो नाही. तर ह्यो बारको ट्रॅक्टर असा तो आता फिरूचो असा. आणि बारक्या ट्रॅक्टराक ना चिखल तयार करूची चाका जोडूक चालू असत. ही चाका चिखलात चलत नाही, ही रस्त्याक चलतत. ही लोखंडी चाका लावची असत. आणि आता ह्यो पॉवर टेलर आता चालू करूचो असा. एका पॉवर विडर म्हणतात, तो पॉवर टेलर मोठो असता तो. आणि ह्यो पॉवर विडर ह्यो लहान असता पण शेतीच्या कामाक ह्यो सुद्धा ट्रॅक्टर खूप चांगलो असा. तर मंडळी जेवून झाल्यावर परत एकदा कामाक सुरुवात केलेली असा आणि पॉवर टेलर बंद करून पॉवर विडर सुरू केलेलो असा. तर ह्यो पॉवर विडर असा आणि या पॉवर विडरचा काम कसा चालता तुम्ही बघू शकतास. तर किर्लोस्कर कंपनीचो पॉवर विडर असा ह्यो. आणि ह्या पॉवर विडरनं आता हय नांगरणीचा काम चालू केलेलं असा, म्हणजे चिखल करूचा काम चालू केलेलं असा. तर मंडळी संध्याकाळचे 4 वाजलेत आणि चहाची लहर इलेली असा आणि हय आता कोरो चहा आणलेलो असा. तर आता आधी चहा पिऊन आम्ही मग कामाक सुरुवात करतलो. तर अजून 1 तासभर काम करूचो असा. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आता हय चहा पिऊन झाल्यावर आता सुरुवात करतलो कामाक. बस 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 बस. तर मंडळी संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आता पाऊस पण चालू झालेलो असा. तर आजचो तरो लावून झालेलो असा, परत उद्यात पण तरो लावचो असा. तर अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब